अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील धार्मिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच देवराई। भगवान बालाजीचे भव्य दिव्य मंदिर संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत नारायण बाबा, खंडोजी बाबा, संत सावतामाळी, गणपती, मुंजोबा यांच्या सुंदर व आकर्षक मूर्ती आणि मंदिरे ही देवराई गावची धार्मिक क्षेत्रातील मोठी ओळख। मात्र सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी सर्व देवराई ग्रामस्थांनी एकत्र येत खंडोबाचे भव्यदिव्य मंदिर देवराई येथे उभारले असून खंडोबाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही देवराई येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। खंडोबाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देवराई येथे संपन्न होताच देवराई येथील खंडोबा भक्त निलेश घुगरे आणि देवराई ग्रामस्थांनी एकत्र येत सामुदायिक जागरण गोंधळ सोहळा करण्यासाठी 51 जोडप्यांनी जेजुरी गडावर जात भंडारा उधळला। देवराई गावामध्ये खंडोबा मंदिराचे नवीन बांधकाम चालू करताना सर्व गावकऱ्यांनी त्यांना होकारार्थी दिल्यानंतर आम्ही मंदिराचे काम चालू केले। 1 वर्षापूर्वी हे नियोजन करण्यात आले होते यात्रेमध्ये व आम्ही भव्य दिव्य असे याच्यामध्ये जेजुरी गडावरती गेलो। जेजुरी गडावर गेल्यानंतर आम्ही दोन्ही गडावरती दर्शन घेतले व जुन्या गडावरती आम्ही तिथे अभिषेक केला। आज रोजी आम्ही भव्य सामुदायिक जागरण गोंधळ सोहळा आयोजित केला होता व त्या जागरण गोंधळ सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध जय मल्हार मालिकेत ज्यांनी जागरण गोंधळ केलेला असून मल्हार मार्तंड वाळके यांच्या हस्ते आम्ही जागरण गोंधळाचा पूर्ण कार्यक्रम केला असून हा जागरण गोंधळ दुपारी 12 ते 6 हा दुपारी आम्ही कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। जेजुरी गडाहून देवराई येथे परतल्यानंतर देवराई येथे भव्यदिव्य सामुदायिक जागरण गोंधळ सोहळा पार पडला। महाराष्ट्राच्या इतिहासात ग्रामीण भागात प्रथमच 51 जोडप्यांनी दिवसा सामुदायिक जागरण गोंधळ सोहळा केल्याने नवा इतिहास रचला गेला आहे। जय मल्हार मालिकेतील प्रसिद्ध कलावंत मल्हारी मार्तंड वाळके यांच्या पथकाने जागरण गोंधळ कार्यक्रमातून दिवटी मिरवणूक, खंडोबा जागरण गोंधळ, देवाच्या लग्नाची हळद दळणे, खंडोबा देवाचे लग्न, महाआरती करत जागरण गोंधळाला मूर्त रूप दिले। आणि तुळजापुरी होतो जय जयकार माझ्या अंबेचा थोर अंबाबाई नाम तुमचे गाणी नाना माने नमस्कार माझ्या आपला सखा देवा नमस्कार हर हर महादेव चिंतामणी मोरया आनंदीचा उदो उदो पहिरुबाचं सांग भलं पंढरीनाथ महाराज की जय। भंडाराचा भडका सदानंदाचा एक कोट
संत भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, सावता महाराज, नारायण महाराज आणि खंडोजी बाबा या समवेत आम्ही दुसरं मंदिर जे घेतलं ते खंडेराय हे सर्वांचं म्हणजे आपल्या गावाचं कुलदैवत आहे. असे 2 मंदिर आम्ही घेतले आणि योगायोगाने आमच्या वर्धापन दिनाचे जे महोत्सव हे सगळे गोकुळाष्टमीला जोडूनच आलेले आहेत. आणि आम्ही असं एक सर्वांनी निर्णय घेतला आहे की दरवर्षी वर्धापन दिनाला गावातून आपल्या जोड्या पाठवायच्या, ते कितीही जाओ पण त्यांची व्यवस्था करून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम पौर्णिमेला जागरण गोंधळाचा राहीलच, हे सर्व गावकऱ्यांनी आमच्या मान्य केलेलं आहे. हिरवाईचा चुडा बाई चुडा ग चुडा बाई चुडा सईबाई ग बाई हिरवाईचा चुडा बाई चुडा ग चुडा बाई चुडा हिरवाईचा चुडा बाई चुडा ग चुडा बाई चुडा वाकडीचे देव तुझ्या वाकड्याचं आणि सबाना येणे जे जोडीच्या पैसे वाहना मंगल सावधान ना दागे शिव मंगल सावधान ना दागे शिव मंगल सावधान ना दागे माझ्या गावामध्ये गल्लोगल्लीला कळण दिलं माणसाला चुडा न खंडे बायाला मंदिर ना मंगल सावधान ना दागे शिव मंगल सावधान ना पूर्ण गावांनी मिळून जेजुरीला जाण्याचा जो कार्यक्रम केला तो आज आम्ही यशस्वीरित्या पार केलेला आहे. सर्वांनी मिळून एकत्र जागरण केले. असं प्रत्येक गावांनी हे ठरवावं की आपणही असं सगळ्यांनी एकत्र जागरण करावे आणि हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. सगळ्यांनी खूप छान सहकार्य केले. आमचं पूर्ण गाव यामध्ये आनंद घेत आहे. आमची बालाजी यात्रा पूर्णपणे आनंदमय झालेली आहे. खूप छान वाटतंय. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? आपल्या गावात आता जेजुरी गडावर पहिल्यांदा आपल्या गावातली ट्रिप गेली तर असं सगळ्यालाच वाटायचं का आम्ही गड चढणार नाही, आम्ही दमणार आहेत, आम्ही चढू शकत नाहीत. पण एकदा पायरी चढायला लागलं का सगळे हळूहळू जोमाने चढत गेले आणि सगळा आनंद वाटला. सगळे एकत्र असल्यामुळे गड कधी चढून गेलो ते समजलं नाही. एकदम भारी वाटलं. एकदम भारी वाटलं. पुढच्या वर्षी येणार कधी? येणार येणार येणार. आम्हाला खूप छान वाटला. आमचे पाय दमले नाही, काही नाही. आम्ही खूप मजा केली. खूप छान होता आणि आम्ही आमच्या गावातल्या 29 जोड्या एकत्र गेल्यामुळे आम्हाला खूप मजा आली आणि खूप आनंद झाला. आणि बालाजी त्याच्या पुढच्या वर्षी सर्व महिलांची नवीन होणारी प्रथा अशीच पुढं सगळ्यांच्या सहमतीने आनंदाने साजरी व्हावी हीच इच्छा. प्रत्येक वर्षी साजरी व्हावी. प्रत्येक वर्षी साजरी व्हावी हीच इच्छा. मल्हारी माळा रमणे गादाई माळा रमणे मल्हारी माळा कांता जन्मवावे आता शिव मल्हार शिव मल्हार रूप तुझे श्रीज्ञानींकन आनंद पूजन भगवानी न मनी नमा तुम्ही माता पिता तुम्ही तुम्ही बंधू सखा तुम्ही उदुर वाट्या गोरच्या वाट्या आठवणाईच्या हृदयावर हरुहार हरी मर्दन हरुहार हरी मर्दन. पण असा कार्यक्रम दरवर्षी 5 वर्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. ह्या गावाकडून कृपा करून
आणि मंदिरासाठी सगळ्यांनी चांगलं सहकार्य करावे आणि सगळ्यांनी गोकुळ अष्टमीला बाकीच्या परिसरातल्या गावांनी यावे आणि आनंद घ्यावे. 2 वर्ष झाले तर एवढे मुलं झटत होते कल्पनाच्या बाहेर, पण आज एकदम आनंद होतो ह्या मुलांचा. आता किती कौतुक यांचं करावं हे मला सांगता येत नाहीये. आज या ठिकाणी जेजुरीच्या ठिकाणी आमच्या गावातील जवळजवळ 30 जोड्या त्या ठिकाणी जेजुरीला गेल्या होत्या आणि आज सामूहिक भव्य दिव्य असं या ठिकाणी जागरण सोहळा संपन्न झालेला आहे. या देवराई गावामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय असे एकत्र मंदिर करण्यात आलं आहे. आज या ठिकाणी भव्य दिव्य असा या ठिकाणी भव्य जागरण गोंधळ या ठिकाणी केलेला आहे. या जागरणामध्ये 51 जोड्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. देवराई येथील 51 जोडप्यांचा सामुदायिक जागरण गोंधळ सोहळा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वात मोठा दिवसा सामुदायिक जागरण गोंधळ सोहळा म्हणून नोंदला गेला आहे. सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी देवराई ग्रामस्थांनी केलेल्या कार्याचे आणि प्रयत्नाचे सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. खंडोबाची मंदिर देवराई येथून प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. भांगला 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 सई बाई ग बाई हिरवाईचा चुडा बाई चुडा ग चुडा बाई चुडा. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.